हाय हॅलो नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते मी ज्योती सुरसे फॅशन डिझायनर मराठी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर सणाच्या आदल्या दिवशी काय धावपळ असते ना माझे ते आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ते मी तुम्हाला सांगितलं आता कालचे ब्लाऊज शिवलेले आहेत ना ते डिझाईनचे ब्लाऊज आहेत. तर पूर्ण डिझायनर ब्लाऊज होते काल. तर हा एक डिझाईनचाच आहे, हा बोटनेक डिझाईन आहे, हा पण बोटनेक आहे आणि हा सुंदर असा एक डिपनेक आहे. तर खूप सुंदर सुंदर मी ब्लाऊज डिझाईन बनवलेले आहेत. आपल्या दुसऱ्या डेली ब्लॉगच्या चॅनलवरती मी सगळे व्हिडिओज टाकत असते, तिथं तुम्ही नक्की जाऊन बघा. परत काही लग्नाच्या साड्या आणि ब्लाऊजसुद्धा येऊन पडलेले आहेत. खूप सारे ब्लाऊज आहेत, साड्या आहेत आणि हे जे आहे ना आज मला मात्र हेच पूर्ण कंप्लीट करून द्यायचं आहे. तर मी त्यामध्ये ना अस्तर आणायला सकाळी दिलं होतं, त्या शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी तर दाखवलंच होतं. आणि हे काही अस्तर आलेले आहेत ना तर हे सुद्धा मला कटिंग करून घ्यायचे आहेत ब्लाऊज. तर हा आहे नवरीचा ब्लाऊज पूजेचा. आता वटपौर्णिमासुद्धा आहे, काही राहिलेले लग्न असतात ते सुद्धा आहेत. परत बघा हा एक ब्लाऊज कंप्लीट करायचा आहे मला, हा पण करायचा आहे आणि त्याचबरोबर हा पण करायचा आहे. म्हणजे हे तिन्ही पण ब्लाऊज आज मला संध्याकाळपर्यंत पूर्ण रेडी करून द्यायचे आहेत. हे तिन्ही पण ब्लाऊज हे बघा अशा पद्धतीचा एक 2-3 टॉप येते अल्टर करून सारे कामं. तर मी पूर्ण तुम्हाला व्हिडिओ शेअर करते, व्हिडिओ कंटिन्यू बघा. सण सुद्धा असला की माझ्या मागची जी धावपळ असते ना, घरातली कामं, शिलाईचे कामं, प्लस मुलं पण घरी असतात. म्हणजे कसं सुट्टी असली मुलांना की मग मुलांना पण ओरडायचं आणि गिऱ्हाईक पण म्हणजे कस्टमरसुद्धा नेहमी येतात जातात. मग अशा या सगळ्या गोष्टी कशा मॅनेज करते ना मी तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते. व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघा, कारण छोटासा आहे आणि एकदम शॉर्टमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे. कारण व्हिडिओ पण बनवायला वेळ नसतो, पण मी थोडा शूट केला होता मुलीने, त्यामुळं मग हा व्हिडिओ मी एडिट करून टाकते. तर मस्त असं लगेच कटिंग करायला बसले होते, कारण हे ब्लाऊज मला उद्या सकाळी द्यायचे होते. आज दिवसभरामध्ये कटिंग वगैरे करून मला संध्याकाळी हे ब्लाऊज मला त्यांना रेडी करून द्यायचे होते, कारण हे ब्लाऊज होते नवरीचे. तर तिची उद्याच्याला लग्न झाले जी 16वीची पूजा असते ती पूजा होती आणि जागरण गोंधळ होता. तर मग त्यांच्या घरचे 3-4 ब्लाऊज होते, ते मला आज कटिंग स्टिचिंग करून पूर्ण रेडी करून द्यायचे होते. आणि वटपौर्णिमाचे सुद्धा ब्लाऊज माझ्याकडे अजून बाकी होते वगैरे केलं. आणि त्यानंतर आहे ना माझं इतकं भयानक डोकं वगैरे दुखत होतं, त्यासाठी मग मी काही शिवायला बसले नाही. पण थोड्या वेळ लाईट होती आणि नंतर मग म्हटलं थोडा 5-10 मिनटं थोडी आराम करून मग शिवायला बसावं. पण कशाचं काय लाईट गेली, 4 वाजलेत बघा. आणि मग लाईट बघितली, अर्धा तास वाट बघते मी, पण आता काही लाईट येईन म्हणून भरोसा नाही. मी पायावरती मशीन आज इथं जोडलेली आहे, तर मी आता घेते पायावरती शिवायला. तेवढे होते तेवढं पायावरती शिवून घेते, कारण उद्याचे पण राहिलेले काही वटपौर्णिमेचे ब्लाऊज मला शिवायचे आहेत. आणि बघूयात आता कसं काय होतंय. व्हिडिओ कंटिन्यू करा. तर लाईट वगैरे आणि मग थोडासा हा एक ब्लाऊज कंप्लीट केला आहे मी, खूप सुंदर आहे. मी तुम्हाला एखाद्या शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवेल. पप भाई आहे आणि असं राऊंडमध्ये केलेलं आहे. आता हे अशा पद्धतीचे कटवर्क बॉर्डरच्या साड्या, त्यामध्ये ब्लाऊज पीस वगैरे येतात. तर कशा शिवायचं ना तर हे समजत नाही. तर ही बाही मी कशी तयार केलेली आहे, याचं अस्तर वगैरे कसं लावलं, तर हे सगळं मी तुम्हाला एका छोट्याशा डिटेल व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, म्हणजे सांगणार आहे. तो व्हिडिओ पण तुम्ही नक्की बघा. आता हे मला व्यवस्थित एका हाताने मॅनेज करता येत नाही, पण तुम्हाला पॅक कॅमेराने व्यवस्थित हा गळा पूर्ण दाखवते. ओके. त्यानंतर मी हा पायावरती शिवला, कारण लाईट गेलेली होती त्यामुळं. आणि हा सुद्धा पानगळा होता, सिंपल असं वर्क होतं, ते तसाच तयार करून ठेवला. याला पण पसारा मात्र खूप जास्त झालेला आहे. आता असो, एवढं पटकन आवरून घेते. अजून एक वर्कचा ब्लाऊज शिवायचा आहे, तो पण शिवून घेते. आता ब्लाऊजला आपण पहिले डिझाईन करायचो. आता डिझाईन नसली सुद्धा तरीसुद्धा ब्लाऊजला वेळ लागतो, कारण हे वर्कवाले ब्लाऊज येतात. मग त्यामध्ये आपल्याला फिनिशिंग, कटिंग कसं करायचं प्रॉपर त्या मापानुसार आपल्याला कटिंग करावं लागतं. हा ब्लाऊज होता कटोरी ब्लाऊज, तर खूप सुंदर ब्लाऊज होता. आणि बॅक साईडने असं रेडीमेड ड्रेस, म्हणजे रेडीमेड डिझाईन आली होती, वर्क आलं होतं, तसंच मी तेच पूर्ण बॅकनेक स्टिच केला आणि मग तयार केला तो ब्लाऊज. आणि त्यानंतर हा एक ब्लाऊज होता, हा फ्रंटने प्रिन्स कट ब्लाऊज होता आणि बॅकने डीपनेक असा होता. तर ह्याला काय बॅकनेक डिझाईन जास्त नव्हती आली म्हणून मग डीपनेक केला. आणि बाहीला मात्र एक कटवर्क बॉर्डर होती आणि पप स्लीव्ज केली होती, म्हणजे खांद्यावरची थोडासा फुगा केलेला होता. आणि जी कटवर्क बॉर्डर होती ना, तर ते कटवर्क बॉर्डर कट करून आपल्याला म्हणजे कसं पूर्ण ते स्टिच करायचं पूर्ण फिनिशिंगमध्ये, ह्याचा सेपरेट व्हिडिओ येईल, तुम्हाला सांगितलंच मी. तर ते पण तुम्ही नक्की बघा पुढे. आणि हा ब्लाऊज होता मेन म्हणजे नवरीचाच राहिला होता आणि तो वर्कचा ब्लाऊज होता, त्याचं कटिंग पण केलं मी. आणि मी आता लगेच शिवायला घेतला
पूर्ण शिवून वगैरे घेतला, पण रात्री मात्र लाईट गेली होती आणि संध्याकाळ पार अंधार झाला होता, मग काही व्हिडिओ वगैरे घेतला नाही. तर हे व्हिडिओ आत्ताचा जो आहे तो दुसऱ्या दिवशीचा सकाळचा आहे. सकाळी सकाळी चहा वगैरे पिला आणि पटकन बसले म्हणजे हुक लावण्यासाठी, कारण हे ब्लाऊज मला 9 वाजेपर्यंत द्यायचे होते. 9 वाजता त्या नवरीला पूजेला बसायचं होतं. नेमका तोच ब्लाऊज माझ्याकडे राहिला होता. तर हे ब्लाऊज मी अशा पद्धतीने पूर्ण स्टिच करून घेतला आहे. तर बघू शकता उरलेले थोडेसे काठ होते ते मी इथं फ्रंट साईडला लावलेले आहेत. खूप छान दिसतात. आता सध्या त्याची फॅशन पण चालू आहे. आणि हे असं बाहीला मस्त वर्क होतं आणि बॅकला सुद्धा असं पद्धतीचं होतं. आता वरचं ब्लाऊज कटिंग कसा करायचा ते सुद्धा सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लवकरच येईल. व्हिडिओ पूर्ण शूट करून घेतलेले आहेत. बरेच आहेत, डिझाईनचे आहेत, काही कटिंग स्टिचिंगचे आहेत, पण तो व्हिडिओ बनवायला मला सध्या वेळ नाही आहे एडिटिंग करायला, त्यामुळे व्हिडिओ थोडेसे उशिरा येतील. पण एक रोजचं व्हिडिओ तुम्हाला नक्कीच मिळेल. तर ही कटवर्क बॉर्डर कशी तयार करायची ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओ लवकरच मिळेल. आणि अशा पद्धतीने मी तिन्ही पण ब्लाऊज रेडी करून घेतले, हुक वगैरे लावून घेतले. तर म्हटलं आता पटकन हे रेडी करून द्यावेत. आणि एका नवरीची आणि त्यात जे लाल कलरचं ब्लाऊज होतं आणि मरून कलर होतं त्याच्यावरची साडी काही माझ्याकडे पिकोफॉलला आलेली नव्हती, कारण ती म्हटली होती की मी घरच्या घरी करून घेईल. पण आता जी मेहंदी कलरचा ब्लाऊज आहे ना, तर त्याच्यावरची साडी माझ्याकडे होती, तिला पण मला पिकोफॉल करून घ्यायचा होता. पिको वगैरे करून द्यायचा होता. फॉल तर नाही बसवायचा, पण पिको करून द्यायचा होता. तर म्हटलं चला आता एवढे जे ब्लाऊज आलेले आहेत ते पूर्ण लगेच पिशवीमध्ये टाकून ठेवावे, कारण मापाचे ब्लाऊज मी त्यांचे ऑलरेडी टाकून ठेवले होते. आता म्हटलं हे ब्लाऊजसुद्धा लगेच टाकून पिशवीमध्ये ठेवून द्यावे आणि साडी लगेच पिको करून घ्यावी. तर लगेच मी एवढं रेडी करून, कारण मला डब्बा वगैरे पण बनवायचा होता, म्हणजे सकाळचा स्वयंपाक वगैरे पण होता आणि आहूनचा डब्बा पण रेडी करून द्यायचा होता. मुलं तर काही घरीच होते आज रविवार असल्यामुळं. त्याला अशा पद्धतीची होती माझी ही. त्याच्यामागं खूप सारे कष्ट असतात, पण मी एवढं सगळं काही दाखवत बसत नाही, कारण एवढा वेळ पण नसतो शूट करायला. जेवढंच शूट करणं तेवढंच मी तुमच्याशी शेअर केलं. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये.